शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया देताना असा म्हटलेला आहे की आश्वासनपूर्तीच्या आराखड्याचं प्रारूप मुख्यमंत्र्यांना आम्ही देणार आहोत. येत्या मंगळवारी अर्थात उद्या शिंदेंना हे आराखड्याचं प्रारूप आम्ही देणार आहोत आणि आश्वासनाची पूर्तता करण्याच्या कामात आम्ही व्यस्त आहोत, असं उत्तर दिलं शंभूराज देसाई. आता ते आले, समाजाचा एवढा मोठा प्रश्न आमच्या अस्तित्वाचा होता पोरांचा. ते आले, त्यांनी शब्द दिलाय आणि शेवटी काय असतं, एवढा मोठा वर्ग आमचा मराठा समाजाचा आणि पोरांचं हित डोळ्यासमोर ठेवायचं असतं. राजकारण डोळ्यावर समोर ठेवायचं नसतं आणि ते मी राजकारण डोळ्यासमोर ठेवलेलं नाही, कारण मला राजकारण करायचं नाही, अशा काही गोष्टीत पडायचं नाही. म्हणून मी समाजाचे लेकरं, आमचे गोरगरिबांचे पोरं, गोरगरीब माझा डोळ्यासमोर ठेवलेला आहे. म्हणून सरकार आलं, सरकारवर विश्वास ठेवणं आंदोलक म्हणून माझी जबाबदारी होती ती मी पूर्णपणानं पार पाडलेली. कारण माझं जबाबदारीची की समाजाला मिळालं पाहिजे, दोन पावलं मागं पुढं सरकायचं पण समाजाला मिळालं पाहिजे, डोळ्यासमोर ठेवून नाही काय करायचं, असा माझा उद्देश. मग ते आले, उपोषण सोडवलं. त्यांनी 1 महिन्याला शब्द पाहिजे होता त्यांना, आपण समाजाच्या वतीनं त्याला दिला. ते त्यांच्या कामात येत. आता 13 जुलैपर्यंत काय बोलायचंच नाही, करतील. याला पॅरलल दुसरी एक घडामोड घडते. लक्ष्मण हाकेंनी वाडीगोदरीमध्ये आंतरवाली सराटीच्या विषयीवरती उपोषण सुरू केलंय आणि त्यांचा असा दावा आहे की सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आणि कुणबी नोंदी संदर्भात काढलेले सगळे शासन निर्णय रद्द करायची मागणी आहे आणि ती मागणी घेऊन त्यांचं उपोषण करत आहेत. उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे. त्यांची सुद्धा प्रकृती खालावली आहे. डॉक्टरने आरोग्य तपासणी केली आणि त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ गेले. त्यात भागवत कराड, अतुल सावे आणि संदीपान डोंगरे यांचा समावेश आहे. मग काय आता लोकशाही ज्याला ज्याला अधिकार आहे त्याप्रमाणे ते हे जातील त्याच्यात काय मोठा विषय. आम्ही तेवढं त्यांना विरोधक कधी मानलेला नाही, त्याच्यामुळे त्यांच्यावर काय उत्तर द्यायचं आहे ते लोकशाहीप्रमाणे चालू आहे. तर त्यांचे जे आरोप आहेत की सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आणि कुणबी नोंदी संदर्भात काढलेले शासन निर्णय रद्द करा. बघू ना. पण काल त्यांनी मुख्यमंत्र्यांवरती सुद्धा आरोप केलेले होते की हे मराठ्यांचेच मुख्यमंत्री आहेत. नाही, त्यांच्यावर काय उत्तर, मी म्हणलंच ना तुम्हाला, त्यांच्यावर काय उत्तर द्यायचं. कधी ज्याला विरोधक मानलं नाही त्याला काय अर्थ आहे उत्तर देऊन. ज्याला विरोधक मानलं त्याला ठीक आहे. मी एकाही ओबीसी नेत्याला आत्तापर्यंत बोललेलो नाही. मी वेळोवेळी ते सांगतो 10 महिन्यापासून यांना म्हणजे ओबीसीचे ते तायवाडे भाऊ असतील किंवा आपले कोण आणखीन शेंडगे साहेब असतील, हे असे जे प्रमुख व्यक्ती आहेत यांना मानलंच नाही, कारण ते विरोधक नाहीच आहेत आमचे. शेवटी ओबीसी आणि हे मराठा समाज यांचं गावखेड्यातलं जे आजचं जीवन आपण बघतोय, एकमेकाच्या प्रेमात गेलेले, सुखादुखात गेलेले, आजही ते चाललं एकमेकाला सहकार्य करण्यात. त्यामुळे त्यांना कधी विरोधक मानलेलंच नाही आम्ही आणि काहीच नाही. ज्याला मानलंय त्याला मानलंय, तो आहेच विरोधक. पण गावखेड्यातल्या ओबीसींना मी कधी विरोधक मानलं नाही आणि आत्ता कोण आहेत यांनाही नाही मानलंय. मराठ्यांचा उंटा जर ओबीसीत घुसला तर ओबीसी आरक्षणात संपून जाईल. नाही, ते काय म्हणायचं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण गरिबांचे हे लेकरं, स्वतःचे लेकरं डोळ्यासमोर आहेत तसे दुसरे हे लेकरं असले पाहिजे. याला पुरोगामी महाराष्ट्रातला राहणारा नागरिक म्हणलं जातं, तसं दुसऱ्याचे लेकरं जरा डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. मराठ्यांची तशी ठेवले पाहिजे, त्यांचं एक कल्याण झालं पाहिजे. ही कधीतरी आपल्या काळावर हात ठेवून विचारायला पाहिजे की मराठ्यांचे लेकरं मोठे झाले पाहिजे. पण तुम्ही एकीकडे जीवाची बाजी लावून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करता आणि मग हे तुमच्या वाटेमध्ये असे विनाकारण खिळे ठोकले जातात. नाही, चालूच असतं. त्याचा विचारच नाही केला मी कधीच. जितके काही आंदोलन झालेत विरोधात 10 महिन्यात त्याचा कधीच विचार केलेला नाही आणि कधी करणारही नाही. आणि मुख्यमंत्री हे काय कुठं एका जातीचे याचे नसते कधीच, कोणाचे असू दे, ते कुठं जातीचे काय नसते. त्यांचे असल्यावर थोडीच जनता मानलेली, असं काय नसतं. कुठलं जातीचं असलं म्हणजे मुख्यमंत्र्याला जातीत तोलायचं नसतं, मग ते कोणत्याही जातीचे असतं. याला पुरोगामी महाराष्ट्रातले राहणारे नागरिक म्हणलं जातं. पण आता जातं त्याचा विषय, ते माझा विषयच नाही. मुख्यमंत्र्याला काय म्हणायचं, मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय म्हणायचं, मी काय प्रवक्ता थोडा आहे त्यांचं की त्यांच्याबद्दलचं कोणी काय म्हणावं. काही दिवसात तुमच्या आंदोलनाला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे. आतापर्यंत काय मिळवलं आणि काय गमावलंय तुम्ही? 13 तारखेपर्यंत मी थांबतोयच. काय गमावलंय काय मिळवलंय हे समाजाकडं लेखाजोखा आहे.
परंतु आता आशापोटी 13 तारखेपर्यंत बसला. मग काय गमवलं आहे हे 13 जुलैच्या नंतर सांगता येईल. आणि कोणाकोणाला गमवायला बी लावायचं हे बी 13 तारखेला सांगता येईल. जरा आज बोलण्यापेक्षा आज अत्यंत आत्मविश्वास जास्तीचा आतीचा ठेवणं आवश्यक आहे. कारण डोळ्यासमोर आहेत पोरं मराठ्यांची, त्यामुळे काय करतीलच ही आशा आहे. प्रकाश शेंडगे ते असं म्हणाले की 57 लाख बोगस कुणबी नोंदी रद्द करा. सगळ्या सोयऱ्यांच्या जी आला त्यांनी विरोध केलाय. ओबीसी नेत्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीत अगदी तुमच्यासारखंच त्यांनी सुद्धा 288 जागा लढवण्याचा निर्णय घेतला. नाही ते आता त्याला कोण काय तर लोकशाहीत कोण म्हणू शकतं त्यांना लढू नका. चांगलं आहे ना. अरे आता महाराष्ट्र मोकळाचं काय तर मी इकडून म्हणतो राही मोकळा. पण उगा एवढ्या मोठ्यांनी बोगस म्हणायचं कुठं काय म्हणायचं. त्यामुळे मी एकतर पहिल्यांदा सांगितलं मी त्यांना खरंच विरोधक मानलेलंच नाही. आता ही ताकद त्यांनी मराठ्यांना आरक्षणा द्यायला विरोध करण्यापेक्षा ज्या गोरगरीब धनगर बांधवांना आज रानावनात काम करायला लागतं, चिखलात राबवायला लागतं, जनावराकडं मेंढपाळाकडं रात्रंदिवस राबायला लागतं, ही शक्ती त्यांना इष्टीतून आरक्षण मिळवण्यासाठी जर वापरली असती तर गोरगरिबाचं कल्याण झालं असतं. ते काय म्हणतायत की 288 लढू वागणं लढू, त्याबद्दल काय लढायचा प्रत्येकाला लोकशाहीत अधिकार आहे. त्यामुळे त्याच्यावर काय कोणी टिप्पणी करूच शकत नाही. पण ही जी आम्हाला विरोध करायचं काम की आरक्षण देऊ नका आमकं बचाव काय करायला म्हणतात ना, हे करण्यापेक्षा त्यांनी गोरगरीब धनगर बांधवांच्या लेकरासाठी जर एवढी ताकद लावली असती ना आत्तापर्यंत गोरगरीब धनगर बांधवांचं कल्याण झालं असतं. त्यांना इष्टीतून आरक्षण मिळालं असतं. त्यांना जे हक्काचं आरक्षण पाहिजे ते मिळवून द्यायला पाहिजे होतं. काही अपेक्षा आहेत वेगळ्या कुठं हातातून स्वराज्य संस्था जाईल किंवा निवडणूक जाईल हे. अरे मी सुद्धा म्हणतो आम्ही 4-10 जण प्रत्येक समाजातले मोठे होऊ. धनगर समाजातले 10-20 मोठे होते आणि मराठ्यातले 10-20 मोठे होते. आणि त्या राजकारणाच्या नादी लागून आपण आपला राजकीय विचार निवडून येण्याचा करण्यापेक्षा शिक्षणात आपल्या जातीचं गोरगरिबाचं लेकरू कसं जाईल, त्याला आपण जी धनगर बांधव मागणी करतात ते आरक्षण एसटीतलं कसं मिळेल याच्यासाठी ताकद लावा. त्याबरोबर मराठासुद्धा राहील ताकदीनं. तुमच्या गोरगरिबाचे करोडो लेकरांना मिळवून देण्यासाठी काम करा ना. हे कोणचं मागणी की निवडणुकीतून आम्हाला उभा राहता यायचं नाही, ही कुठं आरक्षणाची मागणी असती का? अरे गोरगरीब धनगर बांधवाची मागणी समाज एसटीत गेला पाहिजे, आरक्षणात गेला पाहिजे. त्याच्यासाठी ताकद लावा. त्याला ताकद लावली तर मराठीसुद्धा तुमच्यासोबत आहे. कसं काय तुम्हाला एसटीतून धनगर बांधवाला आरक्षण देत नाही तेही आम्ही बघू ना. ते नाही आणि वेगळंच काहीतरी आणते. मराठ्याला आरक्षण मिळत आमचं राजकीय अस्तित्व खलास होईना. तुमचं होईन 10-5 जणांचं राजकीय अस्तित्व खलास. पण करोडो लोकांना जे आरक्षण लागतं त्यांचं कसं लढवळ करता. त्यासाठी लढा ना. एस टी आरक्षणासाठी एवढी ताकद लावा. इथं आम्हाला न मिळून देण्यासाठी मोर्चे काढण्यापेक्षा सभा घेण्यापेक्षा हे कुटाणे करण्यापेक्षा एस टीतून आरक्षण मिळवण्यासाठी ताकदीनं लढा ना. त्या तुमचं 10 जणांचं कल्याण होण्याऐवजी राजकीय करोडो धनगर बांधवांच्या लेकराचं कल्याण होईना. त्यांच्या वाट्याला राबण्याचं आलेलं काबाड कष्ट तरी कमी होईल. आता सध्या तिथं शिष्टमंडळ थांबून आहे उपोषण सोडवण्यासाठी. तर शिष्टमंडळाला हक्की असं म्हणतात की हे तुमचे शिष्टमंडळ जे राज्यामध्ये बोगस कुणबी नोंदीचा घोटाळा झाला असा त्यांचा आरोप आहे. फ्रॉड म्हणतात ते त्याला. आणि तेही सरकारच्या संरक्षणाखाली हा फ्रॉड झालेला आहे. नाही तर मला त्याच्यावरती नाही उत्तर द्यायचं. म्हणलं कोणाला काय म्हणायचं, मला कसं मिळायचं मराठ्याला कसं मिळवून द्यायचं मी त्याला खंबीर. मी असले उत्तरं द्यायला नाही बसलो इथे. त्याचा दुसरा एक आरोप आहे की मराठा समाजाला सामाजिकदृष्ट्या मागास सिद्ध करू शकत नाहीत म्हणून सगळ्या सोयऱ्यांचा आणि ओबीसी मधून आरक्षण देण्याचा घाट घातला. मी म्हणतो द्यायचंच नाही मला यांना उत्तर. किती घटना कळती याच्यावरच लक्षात येते यांना कोण मागाशी कोण सिद्ध आहे. म्हणजे आयोगापेक्षा भारी झाले काय कायद्यान घटनेपेक्षा. काय बोलायचं उगा कुंकडपण आणि त्यांना उत्तरं देत बसायचं. ते म्हणतात की ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही. चल धन्यवाद. त्याचं लॉजिक मला सांगावं असं म्हणणं आहे त्यांचं. काय घटना चालक आहे काय कायदा चालक आहे इथं. कायदे अस्तित्वात आहेत सगळे. सरकार अस्तित्वात आहे इथं. आयोग अस्तित्वात आहे इथं. मागासवर्ग आयोग अस्तित्वात आहे इथं. सगळं आहे ना. इथं न्याय मंदिर आहे. सगळं अस्तित्वात आहे इथं. मग धक्का लागतो का नाही ओबीसी आरक्षणाला? आम्ही कोण सांगणार आहे तिकडे विचार ना.
लागतोय का नाही लागत, कुठं लागतोय धक्का कशाचा, कोणाला. मी म्हणतो काय, ज्याला विरोधक मानलं नाही त्याला उत्तर देण्यात मला रस नाही. मी खरं सांगतो तुम्हाला, विरोधक मानलंच नाही त्यांना आम्ही विरोधक मानतच नाहीत. मानलं असतं तर आत्तापर्यंत आम्ही सुद्धा तोड उत्तर दिलं असतं. आम्ही मानतच नाहीत त्यांना हो. कारण आम्हाला त्या मुस्लिम बांधवांच्या गोरगरीब लेकरासाठी लढायचे, आम्हालाही गोरगरीब धनगर बांधवांसाठी लढायचे. त्यांना कसं मिळत नाही ते आम्हाला बघायचे. 12 बलुतेदारांसाठी लढायचे, दलित बांधवांचे काही प्रश्न आहेत त्यांच्यासाठी हे यांचं कुठं ना कुठं याच्यात वेळ घालत बसता. चित्रपटाला विरोध होतोय, छगन भुजबळांचा